नमस्कार. तर आज आपण जास्वंदाच्या फुलांची कंठी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्या कशा करायच्या, ते बनवायचे कसे, हा व्हिडिओ आपण बघितला होता याच्या आधीच्या. त्याची मागची बाजू कशी कव्हर करायची ते. तर आजचा व्हिडिओ आपला स्पेशल आहे की जास्वंदाच्या फुलांची कंठी कशी बनवायची. कारण आता लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे की आपण सुद्धा पाईप क्लीनरपासून अशा प्रकारची जास्वंदाच्या फुलांची कंठी बनवायची. तर ते कंठी कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर ही कंठी आपण 2-3 प्रकारे बनवू शकतो. एक आपण सुई दोऱ्याने टाचून सुद्धा आपण ही अशी फुलं एकमेकाला शिवून सुद्धा आपण कंठी बनवू शकतो, किंवा ग्लूगनच्या सहाय्याने एकमेकांना चिपकून सुद्धा आपण कंठी बनवू शकतो, आणि पाईप क्लीनरचा वापर करून सुद्धा आपण कंठी बनवू शकतो. तर मी पाईप क्लीनरचा वापर करून ही कंठी कशी बनवायची ते सांगणार आहे तुम्हाला. तर मी एक अखंड पाईप क्लीनर घेतलेला आहे आणि एका फुलाच्या पाकळीमधून तो असा टाकायचा आहे आणि इथं चांगलं असे पीळ करून घ्यायची आहे. म्हणजे असं लॉक करायचं, म्हणजे जेणेकरून ते असं निघणार नाही. असं गोल गोल प्रेस करून ते असं हे बनायचं. आणि इथे मी एक मोठ्या साईजचा असा मोती टाकून घेते आहे. पाईप क्लीनरमधून मोती बरोबर जातात. हे बघा, मी असे 2 मोती टाकून घेते, तुम्ही बघू शकता. आणि ही बाजू आपल्याशी खालच्या साईडची, म्हणजे मी 5 फुलांची कंठी बनवणार. नंतर मी अजून दुसरं फूल घेते आहे, त्यालासुद्धा मी तसंच हे टाकून इथं चांगलं असं लॉक करून घेते. तुम्ही बघू शकता. असं चांगलं तसं गोल गोल फिरून चांगलं असं प्रेस करून घ्यायचं. त्यामुळे काय होते की आपली जी हे आहे ते फुलं असे सुटत नाही. आणि मग नंतर उरलेल्या भागात कट करून घ्यायचं आणि हे चांगलं असं प्रेस करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता. बघा, आपण हे प्रेस करून घेतलं. तसंच आपण ह्या साईडले पण ते एक फूल अटॅच करून घेऊ. हे बघा, हे सुद्धा मी पाईप क्लीनरमधूनच करते. हे आपण चिपकून सुद्धा करू शकतो. एकमेकाला ग्लूगनच्या यानं हे फुलं असे चिपकून घ्यायचे, ते सुद्धा पद्धत आहे. आणि हे सुद्धा आहे. आणि शिवता पण येते, शिवून पण आपण हे करू शकतो. पण मी यानेच करत आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पण दाखवेल. बघा, मोती ओवाचा राहिला होता. 2 मणी हे करून घेत आहे, मी टाकून घेत आहे. बघा, छोटी मण्यांची साईज तुम्ही छोटी मोठी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला ज्या साईजमध्ये घ्यायची असेल ते. आणि हे आपण हे फुलांच्या साईज पण लहान मोठे सुद्धा बनवू शकतो. हे मोठ्या साईजमध्ये बनवलेलं आहे. हे बघा, असं चांगलं गोल पिळून हे पिळून चांगलं असं इथं लॉक करून घ्यायचं, म्हणजे आपलं हे निघणार नाही, फुले निघणार नाही. बघा, असं चांगलं गोल पीळ द्यायचं त्याला. 2-3 पीळ दिल्या की ते चांगलं असं पॅक होऊन जातं. हे बघा, उरलेला भाग असा कट करून घ्यायचा. हे बघा, याच्यामध्ये थोडा वेळ जातो, चिपकवण्यामध्ये जास्त वेळ जात नाही. आपण हे चिपकवून जर केलं तर याला जास्त वेळ लागत नाही चिपकवण्याच्या प्रोसेसला. चिपकवण्याची प्रोसेस ही लवकर होते. हे बघा, थोडंसं. किंवा मग धाग्यामध्ये मणी ओवून तो धाग्याने सुद्धा आपण ते शिवू शकतो. ती पण खूप छान पद्धत आहे. आणि चिपकवण्याची पण सगळ्या प्रोसिजर चांगल्याच आहेत. जे आपल्याला सोयीस्कर वाटते त्यानुसार आपण करायचं. हे बघा, मी आणखी 2 मणी हे करून घेते, 2 मणी ओवून घेते. मी 5 फुलांची कंठी बनवत आहे. हे बघा, आणि इथं तसंच अजून परत लॉक करून घेते. चांगलं असं पीळ दिले की हे पाईप क्लीनर असे घट्ट बसतात, म्हणजे आपला हार सुटत नाही. उरलेला भाग असा कट करून घ्यायचा. हे बघा, आणि या साईडने पण तसंच. खूप कमी वेळात ही कंठी तयार होते. फूल कसे बनवले हे तुम्हाला माहीत नसेल तर माझ्या चॅनलवर याचा स्पेशल व्हिडिओ आहे, ते तुम्ही पाहू शकता. तिथे जाऊन खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे त्यामध्ये.
कंठी कशी बनवायची त्याची परत मी मणी टाकून घेते. हे बघा, आणि परत एक फूल त्यामध्ये तसंच अटॅच करते. यामध्ये आपल्याला पाईप क्लीनर एक्स्ट्रा लागतात. सुई दोऱ्याने शिवले तर ते पाईप क्लीनर आपले वाचतात. तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटते ती तुम्ही करू शकता. जर तुम्हाला सुई दोऱ्याने कसे शिवायचे किंवा चिपकवून कसे करायचे तो व्हिडिओ लागत असेल तर मी तो सुद्धा बनवून देईन तुम्हाला. शेवटी पण मी एक पाईप क्लीनर असाच हे करून घेत आहे, तसाच लावला. आणि याच्यामध्ये मी लहान साईजचे मोती घेत आहे. थोडे लहान साईजचे मोती मी त्यामध्ये टाकून घेत आहे. तुम्हाला पाहिजे तेवढे मोती टाकून तुम्ही ते बनवू शकता. तुम्ही लहान मोती यामध्ये तुम्ही गोल्डन मोतीसुद्धा ॲड करू शकता. आणि यावर्षी बाप्पासाठी नवीन आहे पाईप क्लीनरचे जास्वंदाचे फ्लावर, म्हणून तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा. जर तुम्हाला माझ्याकडून पाहिजे असेल तर तुम्ही मला, मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. पर लवकर करा, कारण आता बाप्पासाठी खूप कमी दिवस आहे आणि पार्सल यायला पण वेळ लागतो. म्हणून जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लवकर मला मेसेज करू शकता. हे बघा, खूप छान दिसते ही कंठी बनवल्यानंतर. आणि आपण लालच नाही तर पिवळे, गुलाबी, आपल्याला जे कलर पाहिजे त्या कलरमध्ये सुद्धा आपण ही कंठी बनवू शकतो. बरं, मी मणी ओवून घेतले आणि या साईडने पण तशाच प्रकारे पाईप क्लीनर हा चांगला बांधून घ्यायचा. हे बघा, आणि हे मणी दोन्ही कसे ॲडजस्ट करून घ्यायचे. इथे खाली पण आपण एक कडी लावू शकतो, लावायची असली तर. त्याने पण आपल्या हाराचा लुक हा छान दिसतो. बघा, आपली कंठी तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक हाईप पण द्या आणि लाईक पण करा. आणि कमेंटमध्ये हार कसा वाटला ते नक्की सांगा. बघा आपला हार. तर भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. कमेंट मात्र नक्की करा.